मी तेच सांगत होती. मला आता एमएस डिपार्टमेंट कडनं व्हिडिओ ऑडिओ ही लागेल. आम्ही मुळशीत का आम्ही आजही बाळासाहेबांच्या विचाराच्या कुशीतच आहोत. त्यामुळे मुद्दाम काहीतरी गदारोळ करण्याचा आणि या नको नको त्या गोष्टीवर जर यांना तर सभागृह चालवण्याची जबाबदारी ही त्यांची आहे. मध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी म्हणून एक शिंदे गुट आणि भाजप यांना सभागृह चालवायचा आहे की नाही हा पहिला प्रश्न आहे. ज्या पद्धतीने फंड ज्याचा फंडाचं वाटप असमानता आणली आहे त्याच्यावर विषय निघतील का? ज्याप्रमाणे 33% आरक्षण आलंय, आरक्षणाला आम्हाला सगळ्यांना पाठिंबा द्या, आमच्या पक्षप्रमुखांनी पाठिंबा दिला, पण पाठिंबा देत असताना त्याचे काही विषय मांडायचे ते मांडलेच जाऊ नये सभागृहात. कारण बघताय आपण 800 कोटीचं बजेट या विरोधी पक्षामध्ये जरी आम्ही बसलेलो असलो तरी 4 महापौर माझी म्हणून जर आपण म्हणताय महापौरांचा गरिमा हे आम्ही मांडलंय, उलट की तो वाढला पाहिजे, त्याला एक चांगलं प्रसिद्धीचं वलय किंवा एक सन्मान, आणि तो त्यांचा होत नाहीये हे आमच्या माजी महापौर विशाखा राऊतनी मांडलं. मी बोलत असताना मी तेच सांगत होती. मला आता एमएस डिपार्टमेंट कडनं व्हिडिओ ऑडिओ ही लागेल. तर आमचं म्हणणं मी आजही तेच म्हणते की मी बाळासाहेबांचे विचार विकत घेतले. विचार हा शब्द खोडून बाळासाहेब नावावर बाळासाहेब चांद तारे सूर्य सगळं पृथ्वी तोपर्यंत कोणाची हिंमत नाही बाळासाहेबांना विकत घ्यायची. एक तर आता ते हयात नाही, हयात नसताना त्यांचा काय काय अपमान केला तो उघड उघड या महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे बाळासाहेबांची मुशीत आम्ही मुशीत का आम्ही आजही बाळासाहेबांच्या विचाराच्या कुशीतच आहोत. त्यामुळे मुद्दाम काहीतरी गदारोळ करण्याचा प्रश्न आला. बाहेर गेल्या परत आल्या, मी चिठ्ठी दिली होती बोलायच्या आधी. आमचं काम आहे, मी 1 तासासाठी बाहेर जाते. जर त्या सभागृहात शिंदे गुट जर माझं नाव घेत असेल आणि मी ते ऐकलं, मी परत एकदा स्वाभाविक आहे. आणि या नको नको त्या गोष्टीवर जर यांना तर सभागृह चालवण्याची जबाबदारी ही त्यांची आहे. आम्ही नक्कीच सपोर्टला आहोत. आम्हाला पण वाटतंय मुंबईकरांच्या चांगल्या गोष्टी या सभागृहात घडल्या पाहिजे. पण आज असंच दिसतंय ना, आम्ही म्हणू ते धोरण आणि बांधू तिथे तोरण हे केंद्रापासून इथपर्यंत अगदी ग्रामपंचायतीपर्यंत झिरपलं इथे. त्यामुळे चुकीचा सभा तहकुबी ही त्यांनी मांडली, ही चुकीच्या पद्धतीने मांडली. जर एमएस दरेकर षंड शब्द इतका प्रखरतेने बोलला, ते म्हणे मी ऐकलं नाही. हे काय चाललंय? आणि मी बोललेली माझ्या शब्दातला तो शब्द एक गाळून किंवा ऐकलं नाही म्हणणं हे केवढं चुकीचं आहे. आणि ह्यासाठी मी बाळासाहेबांच्या मी 100 ना 1000 नाही लोटांना घालणार. ते आम्हाला तुम्ही शिकवायची गरजच नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून माफी मागणार नाही. मी माफी मागण्यासारखं कुठलंही कृत्य किंवा कुठलंही वाक्य मी वापरलेलं नाही. काय सांगता येत नाही, ते वातावरण जेव्हा असेल ते असेल. कारण सगळ्यांच्या षंड या शब्दावर पण सगळ्यांच्या भावना दुखावल्या. महिला आहेत, कुठल्या महिलांचा सन्मान देताय तुम्ही? किती तुमच्याकडच्या महिला आमच्या आपण जर पाहिलं अर्ध सभागृह 80% ही महिलांनी भरलेलं सभागृह आहे. मग त्या सगळ्या तिकडच्या महिलांना ते कानाला चांगलं वाटलं
मी बाळासाहेबांचं जे वाक्य नाही वापरलं तेवढं बरोबर MS ला ऐकायला गेलं आणि शंड इतक्या जोरात तुम्ही ऐकलं ना, तर तुम्ही ऐकलंय, बाहेर गेलंय, तर तेवढ्याच सोयीनुसार जर MS पण असं करत असतील तर मात्र या महानगरपालिकेची धुरा कशी पुढे नेणार याची काळजी लागली.